शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा मूलमंत्र दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणानं आपल्या जीवनामध्ये एक नवी क्रांती होते आणि आयुष्याचं यश गाठायचं असेल तर शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणानं काय अनर्थ घडतो हे सांगून दिलं क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या शिक्षणाची भूमिका आपल्या समाजाच्या विकासामध्ये किती अनमोल आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत कोकणातील शिक्षणतज्ज्ञ मुजाहिद मेयर सर. खऱ्या अर्थानं एक आदर्श शिक्षक म्हणून काम करत असताना, एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना कोकणामध्ये त्यांचा एक समाज मनामध्ये एक वेगळं नाव आहे, एक वेगळी ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं आजची ही जी शिक्षण प्रणाली आहे ह्या शिक्षण प्रणालीबद्दल आपण खास गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. कोकण दर्पणच्या या आजच्या ह्या खास विशेष भेटीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतो की शिक्षण हे प्रत्येकाच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचं किती मोल आहे. एकूणच आजच्या ह्या शैक्षणिक प्रणालीबद्दल, शिक्षण प्रणालीबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल, काय सांगाल? शिक्षणाबद्दल तर बोलायचं झालं तर मी तर असं म्हणेन की आपण जे बघतो ते आपले डोळे असतात, पण त्याच्या मागे एक डोळा, तिसरा डोळा असतो आणि तो खरा डोळा असतो. त्याच्यातूनच आपण व्यवस्थित बघत असतो, तो म्हणजे शिक्षण. आमच्या कुराणामध्ये असं लिहिलं आहे की काय शिकलेला माणूस आणि अशिक्षित माणूस बरोबर होऊ शकतात, कधीच बरोबर होऊ शकत नाही, याचा अर्थ असा. आणि आत्तापर्यंत जेवढे महान आणि थोर व्यक्ती होऊन गेले, जर आपण थोडंसं निरीक्षण केलं, आपण थोडंसं त्यांचा अभ्यास केला, ते त्याच्यातील बहुतांश लोक शिकलेले होते. आणि शिक्षणच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आजच्या काळामध्ये मी तर नेहमी असं म्हणत असतो की जेवढी गरज आपल्याला जगण्यासाठी, ऑक्सिजनची गरज आहे श्वास घेण्यासाठी, त्याच्यापेक्षासुद्धा किंबहुना आज आपल्याला जर ताठ मनाने या जगामध्ये जगायचं असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण हे ह्याची सुद्धा व्याख्या लोकांना कदाचित असं वाटेल की 10वी झालं 12वी झालं, असं नाही. उच्च शिक्षणापर्यंत जाऊन त्या शिक्षणातून तुम्हाला रोजगार निर्मिती होणं, त्या शिक्षणातून दुसऱ्यांना फायदा कसा होईल एवढं शिक्षण जर आपल्याकडे नाही आलं, ते हा नुसती जी शिक्षण आहे ती एक प्रक्रिया म्हणून राहील, याच्यातून काय निष्पन्न होणार नाही. आपण पाहिलं की आपला हा भारत देश हा प्रामुख्यानं खेड्यांमध्ये वसलेला आहे. बहुसंख्य भाग हा खेड्यांमध्ये वसलेला आहे, ग्रामीण वस्तीमध्ये बसलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं जी काही शैक्षणिक परंपरा आहे, आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये शिकलो, परंतु आज मराठी शाळांची जी काही गळती होते, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, हे नेमकं काय, कोणती अडचण निर्माण होते, काय आव्हानं आहेत, काय सांगाल? सर कसं झालं आहे, जाणूनबुजून काय असं होत नाही, परंतु त्याच्या पार्श्वभूमीला काही गोष्टी त्याला अवलंबून असतात, त्याच्यामुळे सगळं घडतं. आता पूर्वी आपण जर बघितलं तर खेडेपाडे सगळे आबाद होते, लोकांकडे शेती होती, गुरं होती, त्याच्यावर चालतं. पण आता क्रांती घडली, लोक शहराकडे वळले आणि शहराकडे वळल्यामुळे गाव उसाड पाडले. गाव जिथे उसाड पडले तिथे शाळा उसाडल्या. लोक रोजगार नाही, लोकांना रोजगार नाही. लोकांचे हे दुधाचे धंदे असो, शेतकरी येतो, शेतीला उत्पन्न मिळत नाही, काम खूप करावं लागतं आणि त्याच्यामध्ये माणसं मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी लोक शहराकडे कामासाठी वळले, शहराकडे रोजगार धंद्यासाठी वळले आणि गाव ओसाड पडले. आणि सर दुसरी गोष्ट, सरकारी शाळा आहेत त्या जर ओसाड पडत असतील किंवा त्याच्यामध्ये गळती होत असेल, जर सर तुम्ही कधी ऐकलं असाल की आपण पूर्वी गुरुजी म्हणजे त्याला खूप मान होता. आणि त्याचं कारण कसं होतं, गुरुजी 10-20 वर्ष ते एकाच गावात असायचे आणि ते संपूर्ण गुरुजी क्रांती घडवायचे. पण आता शासकीय पद्धत अशी आहे की एकदा 3 वर्ष झाली की एकदा 5 वर्ष झाली, मग तो शिक्षक कितीही मोठा असो आणि तो शिक्षक कितीही कर्तृत्ववान असो, तो नियमाला बळी पडतो तो आणि त्याची बदली होते. आणि परिणामकारक मग तिथं कधी कधी दुसरा शिक्षक यायला वेळ लागतो, मग मुलांचा अभ्यासाचं नुकसान होतो. पालक वाढ बघून मग दुसऱ्या शाळेमध्ये त्याला टाकतात. आणि आता खेडोपाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झालेल्या आहेत. एक ती लोकांना एक नवीन फॅशन झालेली आहे. मुलगा 2 शब्द इंग्रजी बोललो तर आईवडिलांना थोडं त्याला खूप आलं आहे आणि इंग्रजी काळाची गरज, त्याबद्दल काय दुमत नाही. पण आपली भाषाही महत्त्वाची आहे, आपली राज्यभाषा महत्त्वाची आहे, आपली मातृभाषा महत्त्वाची आहे. आणि ती सगळी जर आपण टिकवू तरच आपली संस्कृती आपण जपू. आणि हे सगळं नसताना, सगळ्याचं नुकसान होताना आपल्या संस्कृतीचं जतन आपण करू शकत नाही. ही एक
खंत आहे आजच्या काळात. नक्की जसं आपण म्हटलात की इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे जरी काळाची गरज असली तरी आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली मातृभाषा, आपली मातृभूमी ह्याचा स्वाभिमान नेहमीच उंचाकीत ठेवण्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे, सरकारवरती आहे, समाजावरती आहे. ह्यासाठी आपल्याला नेमकी कोणती पावलं उचलायला हवीत, काय सांगाल तुम्ही? सर, इंग्रजी माध्यमात काळाची गरज आहे असं माझं असं मत नाही आहे. इंग्रजी ही भाषा आपल्यासाठी गरजेची आहे. मग त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गरज आहेच असं नाही. आपण आपल्या शाळेतसुद्धा जर इंग्रजी मजबूत केली, इंग्रजीसाठी व्यवस्थित शिक्षण केलं. आता एक शासनाची जे या संकल्पना आली होती की सेमी इंग्लिश म्हणून, सेमी इंग्लिश ह्या माध्यमातून खूप फायदा झाला, खूप फरक झाला. मग ती संकल्पना जर आपण व्यवस्थित राबवू शकलो तर त्याच्यातूनही ती इंग्रजीची कमतरता आहे ती पूर्ण करता येईल मला असं वाटतं. नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीनं सरकारी शाळांमधलं शिक्षण आणि त्यानंतर पुढे येणारी उच्च शिक्षणातली जी आव्हानं आहेत, कारण शेवटी उच्च शिक्षण घेतल्यानंतर रोजगार मिळाला पाहिजे, ह्या धोरणाकडं केवळ एकूणच सध्याच्या परिस्थितीकडे आपण कसं पाहता येतं? सर, उच्च शिक्षणासंदर्भात काय होतं, आपले पालक अजूनपर्यंतसुद्धा तेवढे जागरूक नाही आहेत. पालक सुज्ञ असले पाहिजेत, पालक सुशिक्षित असले पाहिजेत. पण मला असं वाटतं सर, ह्याच्या पुढची येणारी पिढी असेल ना, ते हे सगळी जी आत्ता जी मुलं आहेत ही उद्याची शिक्षित पिढी असेल आणि त्यांना सगळं कळेल. त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. कारण जोपर्यंत आपल्याला 10वीच्या नंतर काय करायचं आहे, 12च्या नंतर काय करायचं आहे, ह्याचे आपल्याला जर व्यवस्थित मार्गदर्शन लाभत नसेल, सर आता तुम्ही बघाल जर 10वीपर्यंत शिक्षणात आपल्याला परवडत नाही, एवढी फी आहे, एवढं डोनेशन आहे, परवडत. मग त्याची तयारी जर पालकांना आपण सांगितलं तर त्याची तयारी सुरुवातीपासून, जसं आपल्या बचतच्या माध्यमातून आपण पैसा तर सुरुवातीपासूनच मुलांच्या शिक्षणासाठी जर आपण जर त्याची बचत केली, तोच पैसा पुढं त्याच्या उच्च शिक्षणासाठी कामी येऊ शकते. आपण जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतात त्यांची आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि 12 नंतर आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जनरली आपण ह्या नीटची परीक्षा जी असते, नीटची परीक्षा सायन्सची आपण 11वी 12वी किंवा त्याच्यानंतर करतो. माझा मुलगा खुद्द मी त्याला मुंबईमध्ये क्लासेस जॉईन केलं, तिथं जाऊन त्यांनी त्याचा जो वैयक्तिक अनुभव सांगितला तेव्हा समजलं की बाबा तिथे 8वीपासून मुलं तयारी करत आहेत. म्हणजे आपण ते आता जे पुढचं जे मॉडर्न एज्युकेशन आहे त्याच्यापासून कुठेतरी आपण वंचित आहोत किंवा त्याची आपल्याला फार माहिती नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपलं उच्च शिक्षणाचं मुलांचं नुकसान होत आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण थोडंसं कोकणाकडे वळूयात. आपण पारंपरिक जर आपलं कोकणातलं शिक्षण पाहिलं की कोकणातला हा तरुण शिक्षण घेतो, कुठेतरी नोकरीला लागण्याची अपेक्षा करतो, अजून व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे किंवा त्या व्यवसायाकडे वळण्यासाठी तो फारसा धसावत नाही, थोडासा भीतो. साधारणतः ह्याचं काही संशोधन आपण काय केलं आहे, काय मध्ये? सर, व्यावसायिक शिक्षणाकडे तो भीतो असा विषय नाही आहे. शेवटी विषय तिथंच आला. आता खेड्यापाड्यात अजूनही गाड्या जात नाहीत. माणूस तिथं कसा राहील मला सांगा. तिथं जर दळणवळणाची व्यवस्था नसतील, तिथं राहण्याची व्यवस्था नसेल, तिथून त्याचे टेक्निकल कॉलेज आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत फार लांबीचे असतात. एकतर त्याला स्थलांतरित व्हावं लागतं, नाहीतर तिथून ये जा करण्यासाठी खूप त्याला पायपीट करावं लागतं आणि ह्याच्यातून त्याचं नुकसान होतं. मग ह्याच्यातून सगळे संघर्ष करावं लागतं आणि ह्या संघर्षातून सगळेच यशस्वी होत नाही. त्याच्यातली काहींच्या पदरात अपयश येते. त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे कोकणामध्ये थोडासा पण आता तर कोकणामध्ये पण हे सगळे इन्स्टिट्यूट खेड्याच्या नजदीक अशा ते यायला लागले आहेत. त्याच्यातून फायदा होईल. आता खेड्यापाड्यात पण लोक शिकायला लागले आहेत. बदलाव होत आहे पण त्याला खूप उशीर झालेला आहे. बदल होत आहे, एक चांगली गोष्ट आहे ती. आता कोकणातला माणूस होता, आपली कोकणात किती मस्त. आता तुम्ही बघायला तर तुम्ही कोकणातले आहात, मी कोकणातला आहे, इथे आमचे सोयीस्तर ते कोकणातले आहेत. म्हणजे आता कोकणातला माणूस मागे राहिलेला नाही. ही किती खूप जुनी गोष्ट होती. पण आता कोकणातला तरुण आपल्या पायावर उभा राहत आहे, संघर्ष करीत आहे आणि संघर्षावर मात करून आपला रोजगार स्वतः निर्मित करत आहे. आपली व्यवसायसुद्धा सुरू करताना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आणखीन 4 लोक कसे त्याच्यामध्ये समावेश होतील याचा सुद्धा तो प्रयत्न करत आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न सर, बदलती ही शिक्षण प्रणाली आणि यातली येणारी भविष्यातली आव्हानं, काय तुम्ही संदेश द्याल पालकांना, विद्यार्थ्यांना या भविष्याकडे पाहताना आपण कशी तयारी करायला पाहिजे? सर, सुरुवातीला कसं होतं बघा, आमच्या काळामध्ये किंवा तुमच्या काळामध्ये 6 वर्ष पूर्ण झाली, 7 वर्ष पूर्ण झाली की मुलगा शाळेत यायचा आणि तोही रडत यायचा. पूर्वीचे काही दिवस तो अगदी महिना 1.5 महिना रडत यायचा. पण आजची पद्धत अशी नाही. आजची पद्धत अशी एकदा मुलगा बोलायला लागला की तो नर्सरीमध्ये येतो. म्हणजे आपण 7 वर्षाच्या शाळेत येतो, आता तो एवढा. आणि इथं मॉडर्न पद्धती आला, आता मुळा लवकर आणखी नवीन तो आत्मसात करत आहे.
त्याच्यामुळे आत्ताची पद्धती आणि पूर्वीची पद्धतीने आत्ताच्या पद्धतीमध्ये खूप बदल झालेला आहे. नवीन नवीन टेक्निकल इन्स्टिट्यूट झालेत, नवीन नवीन टेक्निक्स आहेत, आपण ते आत्मसात करीत आहोत आणि त्याच्यातून आपले विद्यार्थी आता प्रगती करीत आहेत. स्पर्धा तयार बघा, स्पर्धात्मक तयारीसाठी मी सांगतो आता खेड्यापाड्यातले विद्यार्थीसुद्धा अगदी 4थीची स्कॉलरशिप असो, 7वीची स्कॉलरशिप असो, स्पर्धा परीक्षा नीटची असो, CETची असो, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा सर आत्ता शाळेतून तुम्हाला सांगतो 2री-पासून स्पर्धा परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये पालक त्या मुलांना बसवतात. पूर्वी ह्याची संकल्पनाही नव्हती, पण आत्ता प्रत्येक वर्गामध्ये स्पर्धा परीक्षा आहे. मग ह्याच्या माध्यमातून मुलं तयार होतात आणि पुढचे जेव्हा तो पुढे कालांतराने पुढं हायर एज्युकेशनसाठी जो स्पर्धा परीक्षा होते त्याच्यामध्ये त्याला यश मिळतं आणि अशा प्रकारे आता मुलं प्रगती खूप करत आहेत. शिक्षणाचा फायदा खूप होत आहे आणि आता पूर्वीसारखी मतलब पद्धत राहिलेली नाही आता. धन्यवाद. हे होते मुजावर मेयर सर. खऱ्या अर्थानं कोकणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं भव्यदिव्य असं काम आहे. खरं तर आपण पाहतोय की आजच्या ह्या एकूणच सांस्कृतिक शैक्षणिक परिस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या भविष्याचा वेध घेताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या हिताचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. शिक्षण ही नक्कीच इंग्रजी ही नक्कीच काळाची गरज आहे, परंतु मराठी माध्यमाचं शिक्षण घेताना देखील आपण इंग्रजी माध्यमाचं शिक्षण शिकू शकतो, इंग्रजी भाषा अवगत करू शकतो आणि स्पर्धेसाठी आपण तयारी करू शकतो. उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर स्पर्धेची तयारी केली पाहिजे आणि ह्या स्पर्धेच्या तयारीसाठी आपल्याला त्याचा पाया 8वीपासूनच 5वीपासूनच 7वीपासूनच सुरुवातीपासूनच हा पाया रचला पाहिजे, तरच यशाचं शिखर आपण गाठू शकणार आहोत. उद्याच्या स्पर्धेला तयार राहा आणि खऱ्या अर्थानं देश घडवण्यासाठी तुम्ही सक्षम एक नागरिक बना असं आव्हान, असा संदेश या निमित्तानं मेयर सरांनी दिलेला आहे. सर खूप खूप धन्यवाद. अतिशय अनमोल असा संदेश आपण या निमित्तानं दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.